नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनो आणि जवळपास सगळ्यांनीच हे नियम अवश्य पाळायला हवेत. काही गोष्टी आणि नियम मकर संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही पाळल्या तर संक्रांतीचे संपूर्ण फळ, त्या दिवसाचं संपूर्ण शुभ फळ तुम्हाला 100% मिळेल. बघा, सण जे असतात त्या प्रत्येक सणाला काहीतरी महत्त्व असतं. त्या दिवशी काही नियमांचे पालन करायचे असते आणि काही गोष्टी आवर्जून करायच्याच असतात. काही गोष्टी कटाक्षाने टाळायच्या सुद्धा असतात. संपूर्ण व्हिडिओ अगदी नीट ऐका, कारण बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे. आणि आपण बघतो काही वाईट झालं की आपण पटकन नशिबाला दोष देतो की माझ्याच बाबतीत असं काय झालं, कोणाची तरी नजर लागली असेल. आपण दुसऱ्यांना पटकन दोष देतो, पण आपण विचार करत नाही की आपल्याकडून सुद्धा काहीतरी चुका झालेल्या असतात. आणि शक्यतो आपण जे वागतो, आपण रोजच्या जीवनामध्ये जे वागतो, इतरांशी वागतो, आपल्याकडून जी वर्तवणूक होते, कोणाला काही कधी दुखावलं जातं, कोणाला कधी मदत करतो, तर त्या चांगल्या गोष्टींचा आपल्या आयुष्यावर चांगला वाईट परिणाम होत असतो. म्हणून आपल्या बाबतीत जे काही चांगलं घडतं, जे आपल्या चांगल्या कर्मामुळे घडत असतं, आपल्या बाबतीत जे काही वाईट घडतं ते आपल्या चुकांमुळे, दोषामुळे घडत असतं. म्हणून काही सणांच्या दिवशी बघा अवश्य काही नियम पाळलेच गेले पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून संक्रांतीच्या दिवशी काय करायचं, कुठल्या नियमांचे पालन करायचे. आणि बघा, सण हे फक्त महिलांसाठीच नसतात. घरातल्या सगळ्यांनी या नियमांचे पालन केलं पाहिजे, कारण संपूर्ण घरामध्ये आपण राहतो. त्या घराच्या चांगल्यासाठी, घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रगतीसाठी आपण झटत असतो. म्हणून महिलांनीच हे नियम पाळले गेले पाहिजे असं नाहीये. घरातल्या सगळ्यांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे नियम पाळायचे आहेत. सगळ्यात पहिले मकर संक्रांतीच्या दिवशी लवकर उठा. बघा, स्कूलला सुट्टी असते, त्यामुळे आपल्याला वाटतं की आज थोडंसं उशिरा उठू. आपल्याला मकर संक्रांतीचा दिवस हा सूर्यदेवाला नमस्कार करून सुरू करायचा आहे. सूर्यदेवाला हा दिवस समर्पित करायचा आहे. हा दिवस सूर्याचा दिवस मानला जातो. सूर्याचे प्रतीक म्हणून मकर संक्रांती दिवस साजरा केला जातो. तर त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला आपल्याला अर्घ्य द्यायचा आहे. अगदी 9 वाजता तुम्ही अर्घ्य देऊ नका. सगळ्यात पहिले उठून तुम्हाला अंघोळ करायची आहे. अंघोळ केल्यानंतर सगळ्यात पहिले सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. परत सांगते, खूपदा सांगितले आहे मी, मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले आहे. तांब्याच्या तांब्यामध्येच तुम्हाला पाणी घ्यायचे आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये पांढरे तीळ, हळद, कुंकू किंवा तुम्ही अष्टगंध टाकू शकतात, फुलं टाकायची आहेत आणि तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर बाथरूममध्ये तुम्ही अंघोळ झाल्यानंतर पूर्व दिशेला तोंड करून तुम्ही अर्घ्य द्या. ते फूल वगैरे काय पडलेले असेल ते उचलून नंतर झाडाला टाकायचे आहे. इतक्या सोप्या पद्धतीने अर्घ्य द्यायचं आहे. आणि लक्षात ठेवा, तांब्याच्या भांड्याशिवाय इतर कोणत्या पण पात्रातून, स्टीलच्या पात्रातून, प्लास्टिकच्या पात्रातून सूर्याला अर्घ्य, पाणी अर्पण करू नका. ठीक आहे? तांब्यानेच करायचं आहे. यानंतर बघा, आपल्याला देवाची आंघोळ करायची आहे, देवांची पूजा करायची आहे. मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला छान छोटीशी सुबक अशी रांगोळी काढून त्यावर फक्त तुम्ही हळदी कुंकू टाकलं तरी सुद्धा चालेल, पण रांगोळी नक्की काढा. यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे. मुख्य दरवाजा जितका छान, आपण बघा दिवाळीत जसा छान आपण तोरण वगैरे लावतो तसा आपल्याला करायचा आहे. वर्षाचा पहिला सण हा आहे. संपूर्ण वर्ष छान जाण्यासाठी असं सुरुवातीला काही शुभ गोष्टी केल्या ना, 100% आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो. यानंतर मकर संक्रांतीचा दिवस दानासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गरजू व्यक्तींना दान करा, दान सत्पात्री करा. ज्याला गरज आहे त्याला दान करणे म्हणजे ते सत्पात्री दान असतं. उगाचच कोणाला तरी काहीतरी दान द्यायचं म्हणून बळजबरी द्यायचं आणि तो माणूस पुढे जाऊन ती गोष्ट फेकून देतो, याला काही अर्थ नाही. गरजू व्यक्तींना दान करा, धान्य दान करा, कपडे दान करा. यामुळे बघा, सूर्यदेवाची वर्षभर आपल्यावर कृपा राहते. आणि मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला अंघोळ करूनच दान करायचे आहे. या दिवशी दान कुठल्या गोष्टी करायच्या आहेत तर बघा, मी तुम्हाला सांगितले, पांढरे तीळ, त्यानंतर कपडे तुम्ही दान करू शकतात, गूळ तुम्ही दान करू शकतात, इतर काहीही वस्तू तुम्ही दान करू शकतात, रक्तदान सुद्धा तुम्ही करू शकतात. या दिवशी दान केल्यामुळे अशुभ प्रभाव जे आहे, अशुभ गोष्टी आपल्या आयुष्यातल्या आहेत त्या दूर होतात, गरिबी दूर होते. यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी कुठल्या गोष्टी दान करायच्या नाही हे पण मी तुम्हाला सांगते, कारण दान पण विशिष्ट गोष्टीचंच केलं पाहिजे. आणि त्या दानाचं पुण्य मिळवण्यासाठी उगाचच काही दान करू नका. कुठल्या गोष्टी नाही करायच्या ते मी शेवटी सांगते तुम्हाला. यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला बघा, हा दिवस माता लक्ष्मीचा, जगदंबेचा मानला जातो. तर त्यामुळे या दिवशी श्रीसूक्ताचं पठण करा. घरामध्ये तुम्ही मंत्र, स्तोत्र लावा, यूट्यूबवर लावा, चालेल. जेवढी जास्त तुमच्याकडून सेवा होईल तेवढे करा. सूर्यदेवाची पूजा करायची आहे, जप करायचा आहे, आदित्य हृदय स्तोत्र तुम्हाला ऐकायचं आहे. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही यूट्यूबला लावा, कानावर पडतील, त्याचा सुद्धा चांगला परिणाम होतो. गाईला हिरवा चारा खाऊ घाला. जवळपास कुठे गोठा असेल
तिथे जाऊन तुम्ही गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला छोटी मोठी नवीन गुंतवणूक, नवीन व्यवसाय, नवीन नोकरी तुम्हाला सुरू करायची असेल तर अगदी बिनधास्तपणे तुम्ही करू शकतात. नशीब आपलं सूर्यासारखं चमकतं, तर त्यामुळे या दिवसाला खूप महत्त्व आहे. आपलं सौभाग्य वाढतं म्हणून काही विशिष्ट गोष्टी या दिवशी करायच्या आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी झाडूची खरेदी करायची आहे. झाडू माता लक्ष्मी स्वरूप असते, तर त्यामुळे माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो. यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी सुगडांची पूजा करायची आहे. सुगड पूजा सगळ्यांची झालीच पाहिजे. सवाष्ण महिलेचा हा सण असतो, तर त्यामुळे तुम्हाला ही सुगड पूजा करायचीच आहे. यासोबतच बघा, प्रत्येक वर्षीच्या मकर संक्रांतीला काहीतरी वैशिष्ट्य असतं. म्हणून यावर्षी मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आल्यामुळे पिवळा रंग घालणं अशुभ मानलं जातं. वस्त्रांच्या बाबतीत शक्यतो हा नियम पाळायचा आहे. बाकी मग आपल्याला हळद चालेल का असा प्रश्न असतो. तर बघा, हळद शुभ असते, तर हळद कुंकू आपण लावू शकतो. पण कमीत कमी वस्त्र पिवळे तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी घालायचे नाही, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. यानंतर बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला, हिरव्या रंगाची साडी, त्यानंतर गुलाबी, केशरी, त्याच्यानंतर जांभळा या रंगाचे सुद्धा तुम्ही कपडे घालू शकतात. पण सवासन महिलांनी शक्यतो हिरव्या रंगाच्या, लाल रंगाच्या बांगड्या तुम्ही नक्की घाला. हा रंग अतिशय शुभ असतो. हा सण सवासन महिलांचा सण असल्यामुळे त्यामुळे स्त्रियांनी अगदी आपले सवासनाचे सगळे दागिने घाला, जोडवी घाला, मंगळसूत्र घाला. त्यानंतर बघा, तुम्ही टिकली लावा, सिंदूर लावा. अमुक एक दिवशी बघा ऑफिसला जातो त्यावेळेस समजा आपण लावत नाही, पण पण अमुक एक सणाच्या दिवशी आपण छान असे सवासन महिला ती दिसली पाहिजे असं आपल्याला सजायचं असतं. आता मकर संक्रांतीच्या दिवशी कुठल्या गोष्टीचं दान करू नये की ज्यामुळे त्याचा अशुभ प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो. नकारात्मक ऊर्जा जी आहे ती त्यामुळे निर्माण होते आणि मग परिणामी आपण केलेल्या सेवेचं फळ मिळत नाही. सगळ्यात पहिले म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही कपडे दान करत असाल तर काळ्या कपड्यांचे दान करू नका. बघा, काळे कपडे आपण मकर संक्रांतीच्या दिवशी घालू शकतो. त्याचं कारण पण मी सायंटिफिक आणि शास्त्रीय कारण दोन्ही सांगितले आहे. काळे कपडे दान केल्यामुळे अशुभ परिणाम आपल्या आयुष्यावर त्याचा पडतो आणि आपल्या कामामध्ये अडथळे निर्माण होतात. म्हणून ग्रहांचा अशुभ परिणाम जो आहे तो टाळण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला कोणतेही काळे कपडे जे आहे ते दान करायचे नाहीयेत. यानंतर तीक्ष्ण वस्तू ज्या आहेत त्या पण आपण दान करायच्या नाहीत. चाकू, सुरी, कात्री या शक्यतो आपण देतच नाहीत. पण कधी कधी काय आपण होतं की बघा, बघत नाहीत दिवस वगैरे कुठल्याही आणि कोणाला तरी काहीतरी घरातलं पण आपण सामान काढून अडगळीचं सामान म्हणून आपण देऊन टाकतो. ते सुद्धा एक प्रकारचं दानच झालं. काचेच्या वस्तू सुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी दान करू नये. त्याचे अशुभ परिणाम आपल्या जीवनावर होतात. नात्यांमध्ये कलह, घरामध्ये कलह होतात, नवरा बायकोच्या नात्यांमध्ये किंवा इतर आपले घरामध्ये भाऊ बहीण, आई वडील असतील यांच्यामध्ये जे आपले नातेसंबंध आहेत ते खराब होतात, कलह होतात, भांडण होऊ शकतात. यामुळे अशा धारदार टोकदार वस्तू ज्या आहेत त्या मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला दान करायच्या नाही. यानंतर मकर संक्रांतीला तेलाचं दान करायचं नाहीये. तेल दान करणं अशुभ मानलं जातं. कारण बघा, तेल जर तुम्ही या दिवशी दान केलं तर त्या व्यक्तीला आरोग्याच्या संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. तर त्यामुळे या दिवशी तेल दान करणं अशुभ मानलं जातं. आणि अंघोळ केल्याशिवाय कुठलीही वस्तू तुम्हाला दान करायची नाहीये. अंघोळ केल्याशिवाय तुम्हाला अन्न खायचं नाही. मकर संक्रांतीच्या दिवशी तरी तुम्हाला हे नियम पाळायचे आहेत. आणि संक्रांतीच्या दिवशी बघा, पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं शुभ मानले जाते. पण आजकाल तुम्हाला, मला, कोणालाही नदीमध्ये जाऊन स्नान करणं आपण करणारच नाहीत. तर मी नेहमी सांगते, घरामध्ये गंगाजलची बाटली ठेवायची आहे. सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला पांढरे तीळ, गंगाजलचे 2 थेंब आणि गोमूत्र असेल तर गोमूत्राचा 1 थेंब टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे. शुभ दिवस आहे, त्यामुळे आपल्याला आपल्या शरीरातील नकारात्मकता धुवून टाकणं इतकं महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टी पाण्यामध्ये टाकून स्नान केल्यामुळे आपल्यातली नकारात्मकता जी आहे, नजर, बाधा काय लागलं असेल तर ते धुवून निघून जातं. म्हणून तुम्हाला ही एक गोष्ट आवर्जून करायची आहे. यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला दारामध्ये कोणीही आलं तर त्याला तुम्ही काहीतरी द्या. म्हणजे कोणी काही मागायला आलं त्याला अन्न द्या, काहीतरी 5 रुपये, 10 रुपये द्या. असंच त्याला अपमान करून त्याला हुसकावून लावू नका. ठीक आहे, तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जे शक्य असेल ते दान करायचे आहे. अर्थात कधी कधी मागणारे सुद्धा काहीही मागतात, पण तुम्ही अगदी चांगल्या शब्दात सांगा, नाही दादा, नाही काका, मावशी, माझ्याकडे एवढे आहे, मी एवढंच देऊ शकते तुम्हाला, किंवा ही पोळी देऊ शकते, चपाती देऊ शकते, अन्न देऊ शकते. याचा तुम्ही चांगल्या मनाने स्वीकार करा. आता चांगल्या पद्धतीने बोलून त्यांना वाईट साईट करून हाकलून लावू नका. यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला झाडे सुद्धा तोडायची नाहीत. कुठलेही फूल वगैरे, तुळशीची पाने सुद्धा तुम्हाला तोडायची नाहीत. झाडांची छाटणी वगैरे
झाडांची छाटणी वगैरे करायची नाही. कांदा लसूण शक्यतो खाल्लं जात नाही. पण हा नियम तुमच्याकडून शक्य असेल तर तुम्ही नक्की पाळा. कांदा लसूण खाल्ल्याने माणसाचा स्वभाव जो आहे ना, तर तो तामसिक प्रवृत्तीचा बनतो. हे तामसिक अन्न मानलं जातं. तर त्यामुळे बघा शक्यतो कांदा लसूण खाऊ नये शुभ दिवशी असं म्हटलं जातं. यानंतर या संक्रांतीच्या दिवशी आपल्याला अतिशय आपलं मन शुद्ध ठेवायचं आहे. कोणाबद्दल काहीतरी कपटी विचार, काहीतरी कोणाची फसवणूक करणं या गोष्टी टाळल्याच गेल्या पाहिजे. घरामध्ये शिवीगाळ वगैरे अजिबात करू नका. बघा या गोष्टींचा कुठे ना कुठे घरातल्या सगळ्यांवर परिणाम होत असतो. मुलांच्या प्रगतीवर त्याचा परिणाम होतो. त्यानंतर मद्यपान वगैरे या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत. मांसाहार तर चुकून सुद्धा करायचं नाहीये. वर्षातला पहिला सण आहे त्या दिवशी आपण चुका केल्या ना तर मग संपूर्ण वर्षभर आपलं असंच जातं. म्हणून या छोट्या गोष्टी दिसायला दिसतात पण याचे परिणाम जे आहे ते भयंकर असतात. आणि हे नियम जर आपण पाळले तर नक्कीच त्याचा चांगला परिणामसुद्धा तुम्हाला काही दिवसातच दिसून येतो. नकारात्मकता जाते, सगळ्या गोष्टी छान आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. तर बघा मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनो कुठले नियम पाळायचे, तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.